श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मी प्रत्येक वेळीस नवीन स्वामी भक्तांचे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करते. आज अशाच एका अभिनेत्रीचा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्या अभिनेत्री म्हणजे सविता मालपेकर. सविता मालपेकर यांनी सिनेमेसृष्टीमध्ये खूप मोठं नाव कमवलेलं आहे. पण त्यांच्या रिअल आयुष्यामध्ये त्यांनी काय अडचणी फेस केलेल्या आहेत ते आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर त्यांच्या एका इंटरव्ह्यूच्या माध्यमातून त्यांनी जे अनुभव शेअर केलेले आहेत ते मी माझ्या शब्दात व्यक्त करत आहे. तर सविता मालपेकर यांनी त्यांच्या मुलीबद्दलचा अनुभव आपल्याला सांगितला आहे. 2003ची ती गोष्ट आहे. त्यांच्या मुलीला पुढील शिक्षण करण्यासाठी ती लंडनला गेली होती. त्यांच्या मुलीचं नाव होतं केतकी. सविता मॅडम इथे आपल्या रुटीन ह्याच्यामध्ये बिझी होत्या. घरातील सगळं काही व्यवस्थित होतं आणि अचानक त्यांच्या सासूबाई ऑफ झाल्या. त्या कारणामुळे घरातील वातावरण थोडंसं वेगळ्यापणाचं होतं किंवा दुःखद होतं आणि अशा वेळी त्यांची मुलगी होती लंडनमध्ये. तर सविता मालपेकर मुंबईत एकट्या असताना म्हणजे सासूबाईंची मृत्यू झाल्यानंतर त्यांचे मिस्टर त्यांच्या सासऱ्यांना घेऊन त्यांच्या गावी गेले होते आणि सविता मॅडम स्वामींच्या मठामध्ये रेग्युलरपणे जात होत्या. असंच त्यांना स्वामींच्या मठामध्ये एक अनुभव आला. स्वामींनी त्यांना एक अनुभूती दिली की काहीतरी होणार आहे, काहीतरी वाईट होणार आहे आणि त्याचा संकेत सविता मॅडमला कळला नाही. त्यांना वाटलं की ठीक असेल, काहीतरी मनाचे भ्रम असतील आणि तो संकेत त्यांना काही कळला नाही. त्या घरी आल्या, रात्री मुलीला कॉल केला, मुलीशी व्यवस्थितपणे बोलणं झालं, सगळं नॉर्मल गोष्टी इकडच्या तिकडच्या सर्व काही गोष्टी झाल्या आणि त्या झोपी गेल्या. दुसऱ्या दिवशी मात्र जी पहाट होती ती वेगळ्या प्रकारचीच होती. दुसऱ्या दिवशी जे घडलं ते खूप भयंकर होतं. दुसऱ्या दिवशी सविता मॅडमला कॉल आला आणि तो कॉल आला होता लंडनहून. लंडनमधून एका डॉक्टरांच्या ओळखीनेच त्यांना कॉल आला होता आणि त्यांनी कॉलवर त्यांना स्पष्ट सांगितलं की तुमच्या मुलीचा मृत्यू झालेला आहे, म्हणजेच तुमची मुलगी ही कोमामध्ये गेलेली आहे आणि तिच्या वाचण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, तर तुम्ही तिला घेऊन जा. हे ऐकल्यावर सविता मॅडमला काय करावं हे कळतच नव्हतं. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती. त्यांना चालता येत नव्हतं, शुद्ध हरपली होती. इकडे मिस्टरही घरात नाही आहेत, कोणी घरात नाही, ह्या एकट्या काय करावं काही सुचत नव्हतं. त्यावेळेस त्यांची बहीण तिथे होती. बहिणीने त्यांच्या मिस्टरांना रत्नागिरीमध्ये कॉल केला आणि झालेला प्रकार सगळा सांगितला. तो कॉल घेताच ऐकताच त्यांचे मिस्टर तातडीने निघाले आणि डायरेक्ट पोचले ते लंडनला. आता काय करावं हे त्यांनाही सुचत नव्हतं. डॉक्टरांशी गाठभेट घेतल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की त्या कोमामध्ये आहेत. केतकीला शुद्धीवर येणे हे कठीण आहे. तिला आम्ही व्हेंटिलेटरवर ठेवलं आहे आणि जर तुमची परमिशन असेल तर ते व्हेंटिलेटर आम्ही काढून तिला मृत घोषित करून शकतो. त्यावेळेस तुम्ही तिला मुंबईला म्हणजे इंडियाला घेऊन जा. हे कळल्यानंतर सविता मालपेकरांच्या मिस्टरांनी तिच्याशी संपर्क केला आणि सांगितलं असं असं झालं आहे. सविता मॅडमने तोपर्यंत इथे स्वामीचा धावा केला होता. त्यांनी स्वामींना सरळ सांगितलं की माझी मुलगी आता मी तुमच्या हातात दिली आहे, तिला तारायचं आहे की मारायचं आहे हे तुम्हीच ठरवा स्वामी. आणि सविता मॅडमनी सगळ्या देवांना पाण्यात ठेवून आपला स्वामींचा जप चालू केला आणि स्वामींच्या चरणाचीच निर्णय सोडून दिला. असं करता करता त्यांच्या मिस्टरांनीही ठाम निर्णय घेतला की नाही, आपण व्हेंटिलेटरवरच आपल्या मुलीला ठेवायचं आहे. हे दिवस खूप अवघड, कठीण आणि मुश्किल परिस्थितीचे होते, कारण 10 दिवसानंतर स्वामीचा धावा करत असलेल्या सविता मालपेकरांना एक आनंदाची बातमी भेटली. त्यांची मुलगी शुद्धीवर आली आणि ती शुद्धीवर आल्यानंतर ह्यांच्या जीवात जीव आला. ही स्वामींचीच कृपा होती की सविता मालपेकरांची मुलगी सुखरूप मुंबईला परत आली. इथे आल्यानंतर तिने सर्व झालेला प्रकार आईला सांगितला. तिने सांगितलं की तिला श्वासोच्छ्वास घेण्यात त्रास होता, ऑक्सिजन लेवल कमी झालं हेही तिला कळलं होतं. तेच तिने तिच्या मित्रांना सांगितलं की माझा ऑक्सिजन लेवल कमी झाला आणि तुम्ही पटकन मला हॉस्पिटलमध्ये भरती करा. ही स्वामींनी दिलेला संकेत होता आणि त्यामुळे त्यांची मुलगी जिवंत आहे. हा खरंच खूप थरारक असा अनुभव सविता मॅडमनी एका मुलाखतीत शेअर केला होता आणि तो मी तुमच्याबरोबर इथे शेअर केला आहे. स्वामी भक्तांना स्वामी सहज संकटामधून तारून नेतात, फक्त त्यांनी त्या संकटामध्ये धीर सोडला नाही पाहिजे. हा अनुभव खूप छान होता. तुम्हाला कसा हा अनुभव वाटला तुम्हाला कमेंटमधून सांगायला विसरू नका आणि तुमचेसुद्धा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा.
स्वामी भक्त सर्व स्वामी भक्तांना मनापासून धन्यवाद, आभार. कारण त्यांच्यामुळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज 3000च्या वरती सबस्क्रायबर झाले आहेत. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.